चार चपात्या रात्रीच्याला खाल्ल्या, वाटीभर भात आणि प्लेटभर भाजी पेला, पाट उठून आर्मीत जायची भाषा करतो म्हणल्यावर तिथं काही झाडा नाही त्याला. चार चपात्या रातच्याला खायच्या, चार भाकरी चार चपात्या, वाटीभर भात, प्लेटभर भाजी पिची, पाट उठणं होईन का? होईन का उठणं महिला म्हणलं होईन का? अजिबात नाही. तुम्हाला सांगू का, मोठं व्हायचं असेल तर संयम आणि संगत एवढे दोन गुण महत्वाचे आहेत. का संगत ही फार वाईट आणि संयम धरलं तर टिकतंय. तुम्हाला सांगू का, पहिला मुद्दा संयम म्हणून सांगतो. जर मोठं व्हायचं असेल तर संयम. आता संस्थेमध्ये काय काय विद्यार्थ्यांचे पालक येतात, पालक म्हणतात महाराज आता या वर्षी टाकलाय, पुढल्या वर्षी टाक इंदुरीकर महाराज झालं पाहिजे. अरे ते काय वडापावचं बजायचं बटाट आहे का ते बेसनात टाकायचं त्यावर टाकतात. हा ना म्हणले काय 10 रुपयाला असं आहे ते. काय काय लोक महाराज 2 वर्षात गायन, हे दीपक महाराजन हे नांगरे महाराजन हे त्याला म्हणता झालं नाही पाहिजे त्यांना माग. आता काय मटकीची भाजी काय मटकी का ते बिजा घालायची सकाळी त्याला कोम करून खायची. तुम्हाला सांगू का, आता गुरुजी सांगायचे आम्हाला, गुरुजी सांगतात आमचे महाराज म्हणतात पोरा हो आम्ही 10 वर्ष कष्ट केलं आळंदीत मध्ये मजोकरी महाग. आता आम्हाला तरी बरं इथं जेवण आहे, पण खरं तर सांगू का आमची विनंती आहे महाराजांना की एक आठवड्यातून 1 दिवस तरी मधुकरी महाराजांनी चालू करावी. ही आमची आता पोरांची विनंतीच आहे. आता ह्या वर्धापन दिनाला बघा काय होतंय का नाही जुळलं तर 1 दिवस का होईना आठवड्यातून. आणि मग मधुकरी खाऊन खाऊन जगले म्हणले आम्ही किती 2-2, 3-3 वर्ष. परत संस्थेमध्ये जीवन होऊ लागलं. 10 वर्ष आळंदीमध्ये राहून रात्र जागून तेव्हाही विद्या प्राप्त झाली. का तुम्ही 3रीला गेले आणि 4थीला डायरेक्ट महाराज म्हणून आले काय? असं होत नाही. घासावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागतो. हे का म्हणून सांगितलं. अमृताश्रम जोशी बाबा माहिती तुम्हाला, माहित असेल किंवा नसेल, ते म्हणायचे संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना 8 वर्ष कायम शिक्षण घेतलं पाहिजे. किती? 8 वर्ष. आणि 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानं संस्थेच्या बाहेर पडून कीर्तन केलं पाहिजे. किती? 8. आणि हे उदाहरण का सांगितलं, ह्यांचं म्हणून सांगितलं नाही, ही परिस्थिती माझी सुद्धा त्यामुळं सांगितलं. विठ्ठल माझ्या घरच्यांना सुद्धा असंच वाटतं. आता आमची मम्मी आली आहे, त्यांना सुद्धा वाटतं पोराने पटक्याच बाहेर निघावं मोठी मोठी कीर्तन करावं. कसं साध्य होणार आहे ते? अजिबात नाही. तेवढे वर्ष घासावं लागणार, तेवढा अभ्यास करावा लागणार आहे. त्यांना वाटतं 2 आणि 3 वर्षात हे बटाट्याचं भजन आहे बरं असो. आणि दुसरा मी सांगितलं की संगत, संयम आणि संगत. संगतीचा परिणाम किती वाईट आहे ते सांगतो. महिला मंडळ लक्ष द्या. नगर जिल्ह्यातील नेवासा गाव माहिती आहे, माहित असो किंवा नसो, पूर्ण बागायती पट्टा. त्या बागायती पट्ट्यामध्ये एक खूप मोठा सावकार, 100 एकर जमीन, 100 खानाचे, 100 खण म्हणतात ना सागवानी लाकडाला, जे भारीतलं असतं बघा ते सुतार, तेच म्हणतात ना. हा 100 खानाचे 2 सागवानी राजवाडे. किती राजवाडे? नोकर चाकर गाडी बंगला तसल्या फॉर्च्युनर मर्सिडीज सारख्या गाड्या. एखाद्या गावातला म्हणलं की सावकार लग्न करण्यासाठी मुलीकडे आमच्याकडे पैसे नाहीत, तर स्वतः 95 मुलींची स्वतः लग्न लावून दिली दारात. एखादा म्हणला सावकार दुकान टाकायला पैसे नाहीत, स्वतः दुकान टाकून देता इतका श्रीमंत. पण काय काय लोकांना ते खपत नसतं. काही लोकांनी त्याची संगत केली आणि संगत केल्याच्या नंतर त्याला गाडीचं सुद्धा व्यसन होतं. 45 ते 40 त्याचं वय, 30 ते 35 वर्षाची त्याची पत्नी, 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी, असा त्या चौघांचा परिवार खूप श्रीमंत. आणि त्याची संगत त्या गावातल्या व्यक्तींनी केली. सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं त्याला, आणि सुपारीचं सुद्धा व्यसन नसताना त्याला दारूची गोडी लावली. अरे घे लय बारेस्त खोकले औषधे म्हणले घे. गुढी लावून बाटली आणला, बाटलीहून खांब्यावरून पण अट्टल दारुड्या बनवला आणि एक दिवस जुगाराव बसवला. आणि जुगाराव बसवल्याच्या नंतर जुगाराव खेळणाला म्हणला अरे उठ म्हणला काय ह्याच्याकडे. त्याला राग आला, अरे सावकाराला राग आला आणि मला मी तुकडा टाकला तर हा जागणारा, आणि मला आज म्हणतो ह्याच्याकडे काय लाव 5 एकरवर डाव. 5 एकरवर डाव लावता लावता 10 एकर गेली, 25 एकर गेली, बघता बघता 100 एकर गेली. 2 सागवानी राजवाडे गेले, बंगला गेला, नोकर चाकर सगळं काय केलं, गावाच्या झोपडीमध्ये राहू लागले. आणि त्याचं 2 रिव्हॉल्वर सुद्धा दारूने काय झालं, महिला मंडळ खराब झालं. खराब झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसात त्याचा मृत्यू झाला. आणि हे तिघच राहिले. आता कोण? मृत्यू झाल्याच्या नंतर 30 ते 35 वर्षाची त्याची पत्नी, 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी, 3 तिघांचा परिवार राहिला. आणि परिवार राहिल्याच्या नंतर इकडं बघा, हो माझ्याकडे बघा, परिवार आणि 4 ते 5 दिवस लोकांनी, 10 दिवस लोकांनी अन्न आणून दिलं. 11व्या दिवशी कोणी जेवणासाठी काहीच आणून दिलं नाही.
आणि मग मुलीने म्हणली, आई ए आई, अगं मला भूक लागली ग, आई मला भूक लागली आहे, मला जेवणासाठी काय दे ना. आईचा नाईला झालं महिला मंडळ. आईला गावात जावं लागलं. गावात गेली, सांगितलं, दादा ज्या दुकानदाराला दुकान त्या सावकाराने टाकून दिलं ना, त्या दुकानामध्ये गेली, म्हणली, दादा अहो काहीच नका देऊ, फक्त 2 बिस्किट पुढे द्या, फुकट नका देऊ, उधार द्या, नंतर तुमच्या चुकीन हो, पण माझ्या मुलाला लाच खाण्याकरता काय ते द्या. इतका बेईनामी दुकानदार होता, लाच घातली त्या बायलांनी, दुकानाच्या बाहेर काढलं. रप रप पाऊस येऊ लागला. घरी निघू लागली, रडत रडत घरी चालली. रस्त्याच्या कडेला विहीर दिसली, विहिरीत उडी मारावी अशी वाटली, पण तिला आठवलं मुलांचं काय होणार. महिला मंडळ घरी आली आणि मुलांनी सांगितलं, आई काय आणलं का नाही. पळत आली, आई काय आणलं का नाही. आई म्हणली, बाळा हो काहीच नाही भेटलं. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, आणि 9व्या दिवशी मुलाला फणफणून ताप आली. आईनं मिठाच्या पट्ट्या डोक्यावरती लावल्या. मुलीने आईला प्रश्न विचारला, आई काय झालं का दादाला आपल्या. असं म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं, बाळा आपल्या दादाला ताप आली. ताप, बरं ठीक आहे. 4 ते 5 दिवस झालं. मला तिकडे बघूच ना, इकडे बघा. 4 ते 5 दिवस झालं, मुलगा खूप तापीने फणफणून गेला. मुलगा आता जाणार या गोष्टीमध्ये, प्रकृतीमध्ये राहिला. आणि आईनं मुलीनं आईला प्रश्न केला, आई आपला दादा तर मरणार तर नाही ना गाई. आईने सांगितलं, अगं बाळा असं का म्हणतेस. म्हणले, आई आपल्या बाळाला, आपल्या वडिलांना लोकांनी मारलं, आणि जर आपला दादा जर गेला तर लोक आपल्याला 10 ते 15 दिवस अन्न आणतील, आपण ते अन्न खाऊ. असं म्हणता आई म्हणली, मूर्ख शांत बस. आणि ती मुलगी शांत बसल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसानं, अरे ज्या मुलाला वय म्हणजे काय ते माहित नव्हतं, संसार म्हणजे काय ते माहित नव्हतं, मित्र परिवार म्हणजे काय असतं ते माहित नव्हतं, शाळा म्हणजे काय हे सुद्धा त्याला माहित नव्हतं, फक्त अंगणवाडीचा दरवाजा त्यानं बघितला होता. अरे जीवन कशासाठी असतं, प्रेम कोणावरती कोण करतं, कसं करायचं हे सुद्धा त्याला ज्ञान नव्हतं. अरे आपले आई वडील कोण आहेत, आपण आई वडिलांना कसं जगायचं, कसं जोपासायचं ह्याचं ज्ञान नव्हतं. आणि तरुण तपदार मुलगा, 6 वर्षाचा मुलगा, महिला मंडळ प्रकृती डोळ्यासमोर आला. 6 वर्षाचा मुलगा, गोरा शारदार, नाक डोळे अगदी नक्षत्रासारखे, एखाद्याला वाटावं इतका मुलगा भारी, कृष्णामुनी मुलगा, तापीने फणफणून गेलेला. आई त्याच्याकडे बघते, मुलगी त्याच्याकडे बघते, आणि त्या वेळेमध्ये त्या मुलानं देहांत प्रायचित्त सोडलं. आणि सोडल्याच्या नंतर आई मोठ्याने म्हटले, अरे बाळा, अरे तुला इतक्या लवकर तू गेलास, तुझ्या आईचं काय होणार, तुझ्या बहिणीचं काय होणार. अशा गोष्टीमध्ये आई मोठमोठ्याने डसडस रडते. मुलगी मोठ्याने म्हणते, दादा अरे दादा उद्याच्याला रक्षाबंधन आहे रे, तुला राखी कोण बांधणार रे दादा, मला राखी कोण बांधणार, तुला कुणाला राखी बांधू मी. अरे भाऊबीज आली आहे दादा, ऐकणार रे दादा, तुला दोरा कोणाला देऊ. डसा आई रडते, मुलगी रडते. आणि अशा अवस्थेमध्ये मुलाचं प्रयत्न स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी लाकूड नाही, महिला मंडळ जाळण्यासाठी लाकूड नाहीये. हाय ते प्रकृती उचललं, ठिकारा गोळा केला, आणि त्या ठिकाऱ्यावरती ते प्रेत ठेवलं, आणि धडधड प्रेत जळतंय, आणि आई रडतीये, मुलगा रडतोय. डसा त्या मुली आई रडते, आणि ते सुनं झालेलं घर अख्खे आयुष्यभर तसंच सुकलेलं फुल आयुष्यभर राहिलं. मला सांगा पुरुष मंडळी, दारू संपली का दारू पिणारे हो, कोण संपलं. दारू पिणारे संपले का दारू संपली. दारू अशीच आहे, दारू पिणारे गेले, संपून गेले. म्हणून जीवनामध्ये फार महत्वाचे संगत आणि संयम जर तुम्ही ठेवला तर तुम्ही जीवनाच्या पाठीवरती किती मोठे होऊ शकता. विठ्ठल नासो एकदा सर्वांनी मोठ्याने भजन करा. विठोबा